खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 4 डे वर्क वीक ही संकल्पना सध्या जगभरात चर्चेत आहे। भारत सरकारने सुद्धा नवीन कामगार कायद्याअंतर्गत यावर विचार सुरू केलेला आहे आणि यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यामधून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी असा पर्याय निवडता येऊ शकतो। पण यामध्ये एक मोठी अट अशी सुद्धा आहे की आठवड्याचे कामाचे तास जे सर्वसाधारणपणे 48 तास असतात ते कमी केले जाणार नाहीत। म्हणजे जर तुम्हाला 3 दिवस सुट्टी हवी असेल तर उरलेल्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला दररोज 12 तास काम करावं लागणार आहे। सध्या जे नियम आहेत त्या नियमांनुसार बहुतेक कंपन्यांमध्ये आठवड्याला 48 तास कामाचे नियोजन असतं। फॉर एक्झाम्पल 8 तास रोज 6 दिवस। पण नवीन प्रस्तावानुसार कंपन्यांना त्यांच्या सोयीनुसार कामाचे दिवस बदलण्याचं स्वातंत्र्य मिळू शकणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस विश्रांती मिळेल, ज्याचा उपयोग ते स्वतःच्या छंदांसाठी किंवा कुटुंबियांसाठी करू शकणार आहेत। विशेषतः आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय खूप फायदेशीर ठरू शकणार आहे, कारण यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि कामाचा ताण सुद्धा कमी होण्यास मदत होईल। पण 12 तासांच्या कामामुळे पद्धतीमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा वाढण्याची शक्यता सुद्धा काही तज्ञ व्यक्त करतात। सलग 12 तास ऑफिसमध्ये राहणं प्रत्येकाला शक्य नाहीये, विशेषतः ज्यांना घरगुती जबाबदाऱ्या आहेत। त्यामुळे हा नियम सरसकट लागू न होता तो ऐच्छिक म्हणजेच ऑप्शनल असण्याची दाट शक्यता आहे। तुमची कंपनी आणि तुमची कामाची पद्धत यानुसार तुम्ही 48 तासांचा फॉर्म्युला निवडून आपली सुट्टी वाढवून घेऊ शकता। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।